देशात आज निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येणार? भाजपला बहुमत मिळणार की काँग्रेस कमबॅक करणार? पंतप्रधान पदासाठी जनतेची पसंती कोणाला आहे? नरेंद्र मोदी पुन्हा जिंकतायत की यावेळी राहुल गांधी बाजी मारतायत? या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक सर्वे अलीकडे समोर आला. मूड ऑफ द नेशन असं या सर्वेचं नाव. या सर्वेच्या माध्यमातून देशाच्या जनतेचा नेमका मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. येत्या 6 महिन्यात देशातल्या अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ यासारख्या राज्यांमध्ये सत्तेसाठी घमासान होणार आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. त्या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणूनही पाहिलं जातं. पण त्याआधी समोर आलेल्या या सर्वेतून देशाचं राजकीय चित्र बऱ्यापैकी क्लिअर झालंय. मूड ऑफ द नेशनच्या सर्वेमधून नेमकं काय समोर आलंय? देशात आता निवडणुका झाल्या तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातोय? याचा राजकीय अर्थ काय निघतोय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी मूड ऑफ द नेशन या सर्वेबाबत जाणून घेऊ. हा सर्वे इंडिया टुडे आणि सी वोटर या दोन संस्थांनी मिळून केला आहे. तो 8 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आला. या सर्वेसाठी देशभरातल्या 36,000 पेक्षा जास्त लोकांची मतं विचारण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातले, सर्व जाती धर्मातले आणि वेगवेगळ्या लिंगांच्या व्यक्तींचा समावेश आहे. या आकडेवारीतही 5% मार्जिन ऑफ एरर असू शकते. मात्र याद्वारे देशाच्या जनतेचा सध्या मूड काय आहे याबाबतचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होतं. आता या सर्वेतून नेमकं काय समोर आलं आहे ते समजून घेऊ. या सर्वेतला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जर देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्वेतून समोर आलंय की आता भाजपला लोकसभेत सर्वाधिक 287 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला फक्त 80 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. अन्य पक्षांना 176 जागा मिळण्याचा अंदाज आहे. युती आघाडीचा विचार केला तर सत्ताधारी एनडीएला 352 आणि विरोधकांच्या इंडिया ब्लॉकला 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे. जर आपण 2024च्या लोकसभेची आकडेवारी पाहिली तर त्या निवडणुकीत भाजपला 240 आणि काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला 293 आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या होत्या. याच संस्थेनं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सर्वे केला होता. त्यावेळी भाजपला 260 आणि काँग्रेसला 97 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता मात्र भाजपच्या जागा आणखी वाढून 287 पर्यंत जात आहेत. याचा अर्थ आता निवडणूक झाली तर भाजपला केंद्रात एक हाती बहुमत मिळू शकतं, कारण बहुमताची मॅजिक फिगर 272 एवढीच आहे. जर आपण वोट शेअरचा विचार केला तर एनडीएला तब्बल 47% आणि इंडिया आघाडीला 39% मतं मिळण्याचा अंदाज आहे. 2024च्या निवडणुकीत एनडीएला 43 आणि इंडियाला 40% मतं मिळाली होती. या सगळ्यावरून काय निष्कर्ष निघतो तर भाजपला 2024 मध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नसलं तरी मागच्या 2 वर्षात पक्षाची लोकप्रियता पुन्हा वाढली आहे. गेल्या 2 वर्षात भाजपनं दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, बिहार या राज्यांच्या निवडणुका जिंकल्या. यामुळे भाजपची ताकद आणखी मजबूत झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर 2024 मध्ये 99 जागा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कमबॅकचे चिन्ह दिसत होते. पण या सर्वेतून काँग्रेस देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मागे पडत असल्याचं दिसतंय. या सर्वेतला पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणाला आहे? या प्रश्नाच्या उत्तरात तब्बल 55% लोकांनी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं, तर 27% लोकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2% लोकांनी पंतप्रधान पदासाठी पसंती दिली आहे. ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या सर्वेत नरेंद्र मोदी यांना 52% लोकांनी आणि राहुल गांधी यांना 25% लोकांनी पसंती दिली होती. याचा अर्थ या दोन्ही नेत्यांची लोकप्रियता थोड्या प्रमाणात वाढली आहे, तर प्रादेशिक नेत्यांची लोकप्रियता कमी झाली आहे. तसंच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा परफॉर्मन्स कसा आहे या प्रश्नावर 36% लोकांनी खूप चांगला, 21% लोकांनी चांगला, 15% लोकांनी सरासरी, 11% लोकांनी खराब, तर 12% लोकांनी अत्यंत खराब असं उत्तर दिलं. याचा अर्थ 50%पेक्षा जास्त लोकांनी मोदींच्या कामाला पसंती दिली आहे, तर जवळपास 25% लोकांचं मत याच्या उलट आहे. याच सर्वेमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वोत्तम पंतप्रधान कोण हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर 50% लोकांनी नरेंद्र मोदींना पसंती दिली, तर 12% लोकांनी इंदिरा गांधींचं नाव घेतलं. आणखी 12% लोकांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आतापर्यंतचा सर्वोत्तम पंतप्रधान म्हटलंय. याचाच अर्थ देशात अजूनही मोदींची लोकप्रियता कायम असल्याचं दिसतंय. सर्वेतला पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता विरोधकांच्या इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी पहिली पसंती कोणाला आहे? या प्रश्नावर राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव असे 4 पर्याय देण्यात आले होते. सर्वेच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 29% लोकांनी राहुल गांधींना विरोधकांचा नेता मानलं. ममता बॅनर्जी 60%सह दुसऱ्या क्रमांकावर आल्या,
तर अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांना प्रत्येकी 6% लोकांचा पाठिंबा मिळाला। जर आपण ऑगस्ट 2023 ची आकडेवारी पाहिली तर हा ट्रेंड कसा बदललाय हे लक्षात येतं। 2023 मध्ये राहुल गांधींना 24% लोकांचा पाठिंबा होता, तर ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकी 15% लोकांनी पाठिंबा दिला होता। मात्र आता 2026 मध्ये राहुल गांधींची लोकप्रियता वाढली आहे, तर केजरीवाल आणि ममतांची लोकप्रियता चांगलीच घटली आहे। गेल्या वर्षीच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला, तेव्हापासून ते राष्ट्रीय राजकारणातून बाहेर पडल्याचं दिसतंय। दुसरीकडे ममता बॅनर्जी सुद्धा पश्चिम बंगालमध्ये गुंतून आहेत। राज्यात यावर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या सुद्धा राष्ट्रीय राजकारणात पूर्वी इतक्या सक्रिय नाहीत। यामुळे आता राहुल गांधी ही विरोधाची स्पेस घेताना दिसतायत। आता देशाच्या राजकारणात जरी ममता बॅनर्जींची लोकप्रियता कमी झाली असली तरी पश्चिम बंगालमध्ये मात्र त्या अजूनही तेवढ्याच लोकप्रिय आहेत। मूड ऑफ द नेशनच्या या सर्व्हेनुसार जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 42 पैकी 28 जागा मिळू शकतात, तर भाजपला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ही आकडेवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीशी मिळतीजुळतीच आहे। 2024 च्या निवडणुकीत बंगालमध्ये टीएमसीला 29 आणि भाजपला 12 जागा मिळाल्या होत्या, म्हणजेच दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये मामूली फरक जाणवतोय। सी वोटरचे डायरेक्टर यशवंत देशमुख यांच्या म्हणण्यानुसार पश्चिम बंगालमध्ये आता ध्रुवीय राजकारण वाढलं आहे। मात्र असं असलं तरी तृणमूलच्या बालेकिल्ल्यात भाजपला प्रवेश करता येत नाहीये। आता निवडणूक झाली तर तृणमूल त्यांच्या 2024 च्या बहुतेक जागा कायम राखण्याची शक्यता आहे, असं ते म्हणतायत। बंगालमध्ये पुढच्या 5 महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत, त्याआधी समोर आलेल्या या सर्व्हेमुळे भाजपची चिंता वाढू शकते। भाजप मागच्या 10 वर्षांपासून बंगालमध्ये सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे। यावर्षी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत बंगालची निवडणूक जिंकायची आहे, पण ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान असल्याचं दिसतं आहे। उत्तर प्रदेश हे आणखी एक महत्त्वाचं राज्य। 2014 आणि 2019 मध्ये या राज्यानं भाजपला भरभरून जागा दिल्या होत्या, पण 2024 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे पक्षाला केंद्रात एक हाती बहुमत मिळालं नव्हतं। 24 च्या निवडणुकीत समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 37 जागा जिंकून भाजपला मोठा धक्का दिला होता। भाजपला त्या निवडणुकीत फक्त 33 जागा जिंकता आल्या होत्या। मात्र मूड ऑफ द नेशनच्या या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर यूपीमध्ये समाजवादी पक्षाची 29 जागांवरती घसरण होऊ शकते, तर भाजपच्या जागा वाढून 44 पर्यंत जाऊ शकतात। याचा अर्थ गेल्या 2 वर्षात अखिलेश यादव यांची लोकप्रियता कमी झाली असून त्याचा फायदा भाजपनं घेतलाय। उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे, ती निवडणूक जिंकून राज्यात विजयाची हॅट्रिक मारण्याचा भाजपचा प्लॅन आहे। त्याआधी या सर्वेची आकडेवारी अखिलेश यादव यांच्यासाठी टेन्शन वाढवणारी ठरू शकते। याच वर्षी दक्षिणेकडच्या तामिळनाडूतही विधानसभा निवडणूक आहेत, त्याआधी मूड ऑफ द नेशनचा सर्वे इंडिया आघाडीचा उत्साह वाढवणारा ठरू शकतो। या सर्वेनुसार जर आज देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर तामिळनाडूच्या 39 पैकी तब्बल 38 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता आहे। एनडीएला फक्त 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। इंडिया आघाडीमध्ये मुख्यमंत्री के स्टॅलिन यांचा डीएमके आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आहेत, तर एनडीएमध्ये भाजप आणि एआयडीएमके हे सोबत आहेत। महत्त्वाचं म्हणजे ऑगस्ट 2025 च्या सर्व्हेमध्ये एनडीएला 2 ते 3 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। याचा अर्थ राज्यातील एनडीएची लोकप्रियता आणखी कमी झाली आहे। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे, कारण यावेळी भाजपला आधीपेक्षा चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे। मात्र तामिळनाडूची जनता अजूनही भाजपला स्वीकारायला तयार नाही असं या सर्वेतून दिसतंय। एकूणच काय तर मूड ऑफ द नेशनच्या सर्वेतून एक गोष्ट क्लिअर होते, ती म्हणजे देशभरात अजूनही भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि मोदींची लोकप्रियता अजूनही कायम आहे। खरं तर आता निवडणूक झाली तर भाजप 2024 पेक्षा चांगली कामगिरी करून एक हाती सत्ता मिळवू शकतो असं या सर्वेतून सांगण्यात आलंय। मात्र पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये भाजपला अजूनही म्हणावं तेवढं यश मिळण्याची शक्यता दिसत नाहीये। त्यामुळे आता या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सर्वेबाबत तुमचं मत काय आहे? देशात आता निवडणूक झाली तर कोणाची सत्ता येऊ शकते? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।